ही दुर्दैवी बातमी समजलीच असेल तुम्हाला. मुख्याध्यापक असणाऱ्या योगेश पाटील सरांनी स्टॉक मार्केटमध्ये झालेल्या लॉसमुळे, कर्जामुळे आपल्या स्वतःसोबतच आपल्या कुटुंबाचे सुद्धा जीवन संपवले. जवळपास 2.25 कोटीपेक्षा जास्त त्यांचा मोठा लॉस होता. अतिशय वाईट घटना आहे आणि याच्यामुळेच मी नेहमी सांगत आलोय की शेअर मार्केटमध्ये नॉलेज नसेल तर येऊ नका, लोन काढून ट्रेडिंग करू नका. काही इन्फ्लुएन्सर जे सांगतात की तुम्ही दिवसाला सहजपणे मार्केटमध्ये ट्रेडिंग करून 2-3 हजार रुपये कमवू शकतात. ते त्यांच्या गाड्या दाखवतात, ते त्यांचे रिसॉर्ट, स्विमिंग पूलमधली लाईफस्टाईल दाखवतात किंवा बाहेर असताना ड्रायव्हिंग करताना कुठेही तुम्ही ट्रेडिंग करताय असं दाखवतात. याच्यामुळे ट्रेडिंग ही अशी गोष्ट म्हणून प्रमोट झाली आहे की तुम्ही नोकरीच्या ऐवजी ट्रेडिंग करू शकता. तुम्हाला नोकरीची गरज नाही किंवा घर बसल्या तुम्ही करू शकतात. तुम्हाला काही न करता लाखो रुपये मिळू शकतात असं लोकांना वाटायला लागलंय. पण वाटतं तितकं सोपं नाहीये मार्केट. मला कित्येक मेसेज याच विषयावर येत असतात की सर खूप लॉस झालाय मार्केटमध्ये आणि आता काय करावं कळत नाहीये. यात अगदी कॉलेजच्या विद्यार्थ्यांपासून MIDC वर्कर्स पासून ते अगदी सुशिक्षित म्हणणाऱ्या शिक्षक, डॉक्टर, इंजिनियर ते अगदी सरकारी अधिकाऱ्यांचा सुद्धा समावेश आहे. अक्षरशः ट्रेडिंगच्या आहारी जाऊन लाखोंचा लॉस केलाय लोकांनी आणि त्यांचे आता मला मेसेज येतात की आता जगणं सुद्धा कठीण झालंय. त्यांना वाटतं की कोर्स करून आपला लॉस रिकवर होईल, पण भाबडी आशा असते ही. कारण ज्यांनी आधीच इतका मोठा लॉस केलेला असतो, आर्थिक अडचणीत असतात, ते अजून शेअर मार्केटमध्ये बुडण्याची शक्यता जास्त असते. असे माझ्याकडे 150 पेक्षा जास्त मेसेज आहेत ज्यांना मी सरळ सल्ला दिलाय की ट्रेडिंग तर करूच नका, पण कुठला कोर्सही करू नका, शेअर मार्केटकडे बघू सुद्धा नका. मी अनेक वेळेस रीलमध्ये सांगितलंय की जर तुम्ही मार्केटमध्ये नवीन असाल, कॅपिटल कमी असेल तर इंट्राडे करू नका, निफ्टी बँक निफ्टी करू नका, ऑप्शनकडे बिलकुल बघू नका. हे बघून लोक मला म्हणतात की सर तुम्ही आम्हाला डिमोटिवेट करताय, सगळं निगेटिव्ह सांगताय. पण अरे बाबांनो, हेच मार्केटचं सत्य आहे, हीच मार्केटची खरी बाजू आहे. मार्केट फार सोपे नाहीये. मार्केटमध्ये प्रचंड रिस्क आहे. मार्केटमध्ये खूप जपून काम करावे लागते. ट्रेडिंग कोणी करावी तर ज्याची आर्थिक परिस्थिती उत्तम आहे, ज्याचे रोजचे खर्च जाऊन काहीतरी सेव्हिंग होते, त्या सेव्हिंग मधला काही भाग आपल्याला मार्केटमध्ये ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी वापरायचा असतो. जास्त पैसे मिळतील, पटकन श्रीमंत होता येईल म्हणून मार्केटमध्ये यायचं नसतं. आधीच भरपूर लॉस केला असेल तर ट्रेडिंग सुद्धा टाळा, नाहीतर तुम्ही अजून अडचणीत येऊ शकतात. जर शिकायचंच असेल तर छोट्या अमाऊंटने सुरुवात करा, इन्व्हेस्टमेंट पासून सुरुवात करा, लगेच ऑप्शनला जाऊ नका. नव्या लोकांनी किंवा स्टुडंटने तर रील वगैरे बघून फुल टाइम ट्रेडिंगचा तर बिलकुल विचार करू नका. आपले पैसे जपून वापरा, कारण पैसा ही अशी गोष्ट आहे की बाकी सगळे सोंग आणता येतात पण पैशाचा सोंग आणता येत नाही. ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट खूप काळजीपूर्वक करायची गोष्ट आहे. आपल्याही आजूबाजूचे अनेक लोक शेअर मार्केटमध्ये झटपट श्रीमंत होण्याच्या मोहापायी अडकलेले आहेत. त्यांना नक्की शेअर करा.